5 वर्ष सरली आणि इलेक्शन आली आणि एका रात्रीत खैरात झाली, खैरात झाली. काय सांगता? चला पटापटा गाडी चढून घ्या बरं. पुढे सरका, मला फार बोलायला नका. चला पटापटा. 4 वर्षात महागाई वाढली, सिलेंडरात कपात. ओ कंडक्टर कुठे? कंडक्टर, कंडक्टरला बोलवा. कंडक्टर इथं है. कंडक्टर यहाँ है, मैं यहाँ पर हूँ. तर मी असा स्टॉप ब्लॉक मध्ये इथं आलेलो आहे आणि तुमच्या लक्षात आलं सर, एरवी येताना मला वरती फार त्रास होतो. लोक मला येऊच देत नाहीत, मला चिरडून आतमध्ये येतात. त्याच्यामुळे मी ही आयडिया केली आणि मी आता इथं आलेलो आहे. तर महायुतीचे महादेवराव जानकर इथे उभे आहेत. त्यानंतर महाविकास आघाडीकडून संजय जाधव उर्फ बंडू जाधव हे उभे आहेत. समीर दुधगावकर बरोबर अपक्ष उभे आहेत. पण मग प्रेशर कुकर कसं काय घेतलं तुम्ही? चिन्ह आहे, भूमिपुत्र आहे चिन्ह. तर प्रेशर कुकर टाकायचं ना विकास, प्रेशर टाकायचं. पण वंचितचं पण असं काहीतरी प्रेशर कुकर आहे ना. ते पाठिंबा मागायला गेला. पंजाबराव डक कुठे आहेत? कुठे आहेत पंजाबराव डक? पंजाबराव डक सुद्धा आलेले आहेत. भूमिपुत्र, शेतकरी मित्र, राजकारणाचा कोणता वारसा नाही. आणि आतापर्यंत परभणी जिल्ह्यातलं जगात नाव पोहोचवणार मी, शेतकऱ्याचं नुकसान वाचवणार मी, शेतकऱ्याची सदैव सेवा करणार मी आणि रात्रंदिवस शेतकऱ्याच्या सेवेत राहणारा. बर, कोणत्या प्रश्नांवर तुम्ही इलेक्शन लढवणार आहात? पहिली गोष्ट शेतकऱ्याचा सोयाबीनचा प्रश्न, हमी भावाचा प्रश्न, कापसाचा हमी भावाचा प्रश्न, पुन्हा विम्याबद्दल प्रश्न. त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर शेतकऱ्याने कापूस यार्डात नेला, यार्डात एक भाव भेटतोय आणि तिथं खाली करताना दुसरा भाव भेटतोय. त्याच्याबद्दल ओरडायला कोणी तयार नाही. त्याच्यामुळे तिकीट उमेदवारी अर्ज दाखल केलाय. सर्व समाजाचं पाठबळ आहे. सर्व समाजाचं शेतकऱ्याचं तुम्हाला पाठबळ आहे. हो, पैसे तेच देऊ लागले तुम्हाला. इटालीला गेलो होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. 50,000 रुपये त्या जयंतीवाल्यानं दिले. तिथल्या ढगेनं 10,000 दिले. म्हणजे सगळे पट्टी करून म्हणजे तुमचे इलेक्ट्रॉल बॉन्ड आहेत. या सगळ्या मोठ्या मोठ्या पक्षाचे इलेक्ट्रॉल बॉन्ड असतात. तुमचा बॉन्ड पब्लिक आहे. क्या बात आहे. वा 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 वा, पब्लिक आहे. इथे महिला बसलेल्या आहेत. नमस्कार. माझी पहिली मागणी एक सामान्य जनता म्हणून उद्योगधंद्यांना आणि व्यवसायांना चालना मिळण्यासाठी MIDC ची प्रगती करणे. परभणीमध्ये शिक्षण संस्था दर्जेदार शिक्षण नसल्यामुळे सामान्य लोकांना नांदेड लातूर सारखा खर्च सहन होत नाही किंवा ते पेलत नाही. त्यासाठी परभणीमध्येच शिक्षण संस्था दर्जेदार शिक्षण संस्था चांगल्या असल्या पाहिजेत. ताई म्हणतात की शैक्षणिक संस्था इथं नाही आहेत. तर उद्धवजी ठाकरे साहेबांच्या काळामध्ये आम्ही 2 वैद्यकीय महाकॉलेज या परभणी शहराला मिळालेले. एक शासकीय वैद्यकीय कॉलेज जे बंडू जाधव साहेबांच्या नेतृत्वाखाली शहराला मिळालं आणि दुसरं आमदार डॉक्टर राहुल पाटील साहेब यांचं एक खाजगी कॉलेज. असे 2 वैद्यकीय महाविद्यालय परभणी शहराला मिळालेले आहेत. जे मेडिकल कॉलेजचा प्रश्न यांनी मांडलेला आहे, मेडिकल कॉलेजसाठी सर्वपक्षीय मी परभणीकर एक संघर्ष समिती परभणीमध्ये निर्माण केली आणि मी संघर्ष समितीच्या माध्यमातून पूर्ण सर्वांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुढाकार घेतला कोणी होता? बंडू जाधव साहेबांनी घेतला. बंडू जाधव साहेबांनी घेतला होता पुढाकार. 70-30चा विषय जो आहे, 70-30 म्हणजे काय? 70-30 जो विद्यार्थ्यांसाठी जो जागा ठेवल्या होत्या त्याचा जो विषय आहे तो टक्केवारीचा, तर तो जो विषय आहे तो फक्त आणि फक्त संजय जाधव साहेबांनी विषय मांडून थांबा. परभणीचे सगळे रस्ते एकदम खड्डेमय. आता सध्या सुपर मार्केटचा रस्ता बघा सर, सुपर मार्केटचा रस्ता बघा. थांबा. हा बोला. परभणीमध्ये महाविकास आघाडीचं सेटलमेंट राजकारण आहे. तू पंचायत समिती घे, तू जिल्हा परिषद घे, तू आमदारकी घे, मला खासदारकी दे. इथं कुठलाही विकास नाही. मूळ काय माहिती का, परभणी जिल्हा शेतकऱ्यांचा जिल्हा आहे. इथला CCI ची खरेदी बंद झालेली आहे फक्त आणि फक्त यांच्या आरेरावीमुळे आणि शेतकरी त्यामुळे शोषित होत आहेत. तुम्ही कोणत्या प्रश्नावर इलेक्शन लढवणार? तुमचे मुख्य मुद्दे काय असणार? साहेब, परभणीमध्ये 1 खासदार आणि 7 आमदार बाहेर जिल्ह्यातले झालेले आहेत. हा लोकशाहीचा जर न्याय वगैरे वगैरेचे जर गप्पा मारायचे असतील
तर आमचं म्हणणं असंही आहे की मग 2 खासदारकी आणि 2 आमदारकीनंतर कोणालाच टर्म रिपीट नाही करून द्यायची, तो पण मुद्दा होऊ शकतो. भूमिपुत्राचा विषय आहे, न्याय मिळवून द्यायचा आहे. मराठा आरक्षण आंदोलक असल्यामुळे बॉन्ड दिलेला आहे, त्यामुळे पाटलांनी सांगितले ज्यांनी बॉन्ड दिलाय त्याला सगळ्यांनी मतदान करावं आणि न्याय मिळवून घ्यावा. जरांगे पाटलांनी चुलीत गेले नेते, चुलीत गेले पक्ष, कोणालाही गावात एंट्री नाहीये. भूमिपुत्र मराठा आरक्षणाचा बॉन्ड दिलेला आहे, त्यामुळे त्याबद्दल कटिबद्ध शपथपत्र दिलंय. तिसरा मुद्दा आहे आपल्याला सरकारी नोकऱ्या दुप्पट करायची संकल्पना. उद्योग क्षेत्राचं काम केलं अमेरिकेतून परत आल्यानंतर, त्यावेळेस केंद्र सरकारकडे दिली होती मंजुरीसाठी. 6.5 वर्ष झाले मोदींचे नुसते भाषणच ऐकतोय आम्ही, हमारे युवाओं के लिए. अरे त्यांचे लग्न होईने झालेत, लग्न नाहीये, त्यांना पोरी नाही देते कोणी, नोकऱ्या नाहीये, म्हणून त्याचं कोण बघणार आहे? आता हे सगळं कसं प्राईम मिनिस्टर बघतील? सामाजिक प्रश्न आहे असा. प्राईम मिनिस्टर नाही बघू शकणार आहे. सामाजिक प्रश्न सोडवायचा त्यांची आणि जबाबदारी. लग्नाचं तर ते बघूच नाही शकणार. सामाजिक प्रश्न असा आहे. गडबड आहे ना सगळी. सध्या प्रश्न असा आहे, सरकारी नोकऱ्या दुप्पट करायचा प्रकल्प जर मंजूर केला तर सगळ्या पोरांना सगळ्या बाबतीमध्ये सुख मिळू शकेल, आयुष्य त्यांचं घडू शकेल. बोला. आता काय माहितीये का, परभणीमध्ये पीक विम्याचा प्रश्न असेल त्यासाठी आंदोलन करावं लागलं, परभणीमध्ये मेडिकल कॉलेजचा प्रश्न असेल त्यासाठी आंदोलन करावं लागलं, परभणीमध्ये रस्त्यासाठी आंदोलन करावं लागलं, परभणीमध्ये CCIच्या केंद्रासाठी सुद्धा आंदोलन करावं लागलं. जे प्रश्न सभागृहामध्ये बसून खासदारांनी सोडवायला पाहिजे त्या प्रश्नासाठी खासदार स्वतः म्हणतात मी आंदोलन करतो. हे खासदाराचं अपयश आहे. जर त्यांना आंदोलन करून जर त्यांना हे प्रश्न सोडवावे लागत असतील बाहेर रस्त्यावर, तर सभागृहामध्ये जाऊन हे खासदार काय करतायत? आणि 70-30चा प्रश्न असेल किंवा कुठलाही प्रश्न असेल, सभागृहामध्ये त्यांचं कुठलाही परफॉर्मन्स नाही आणि त्यामुळं त्यांना सभागृहात खासदाराचा परफॉर्मन्स नाही असं ते बोलतात. आता शेतकऱ्याला विचारणार आहोत, सर्वसामान्य मतदार इथं बसलेले आहेत. बोला. उद्धव ठाकरे सरकार जे होतं का त्यावेळेस शेतकरी सुखी होता. आता आमचा पीक विमा कुंकड गाणगात गेला कळण. समजा ईडी आम्हाला शेतकऱ्याला काहीच भेटणार ना. याच्या राजकारणाच्या पोळ्या भाजून घ्यालेत. मग आम्हाला शेतकऱ्याला काय भेटायले? ज्यावेळेस उद्धव ठाकरे साहेबांचं होतं का सरकार त्यावेळेस आम्हाला काहीतरी भेटत होतं. मला वास आला एकदम, मला एक शेतकऱ्याच्या रूपात काहीतरी वास आला. वास आला मला काहीतरी. तुम्ही खरंच सामान्य माणूस आहेत का? सर्वसामान्य? हे सर्वसामान्य आहेत, आपले प्रतिनिधी आहेत. बोला. मी सर्वसामान्य मतदार आहे आणि माझी अशी अपेक्षा आहे की नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा परभणी जिल्ह्याच्या किती पुढे गेलेला आहे. एक काळ असा होता की नांदेड आणि परभणी समान होते आणि त्याच्यामुळे परभणीचा विकास आतापर्यंत झालेला नाही आणि म्हणून बदल आवश्यक आहे. म्हणून बदल आवश्यक आहे. बदल कशामध्ये आवश्यक आहे? बदल विकासामध्ये आवश्यक आहे. म्हणजे जे प्रस्थापित राजकारण आहे त्याला थोडी फोड देणं आवश्यक आहे आणि नवीन कॅन्डिडेटला संधी देणं आवश्यक आहे. नवीन कॅन्डिडेटला संधी मिळणं आवश्यक आहे. बर, बोला. आता या काकांनी ज्या पद्धतीने सांगितलं, मागच्या 20 वर्षापासून आमदार होते, 2 टर्म खासदार होते, कोणत्याही प्रकारचा विकास केलेला नाही. परभणी जिल्ह्यात चर्चा आहे की रस्ते विकास कामं त्यांनी अडवण्याचं काम केलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक आहे आता कलेक्टर ऑफिस समोर, तर त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार केलाय खासदार साहेबांच्या कार्यकर्त्यांनी. कोणत्या खासदार साहेबांनी? हे आता जे वर्तमान खासदार आहेत. वर्तमान खासदारांनी भ्रष्टाचार केला म्हणायला लागलेत. परभणी जिल्हा हा पुरोगामी विचाराचा आहे, हे महत्वाचं आहे. पुरोगामी विचार. आणि या ठिकाणावर वेगवेगळे पार्सल पाठवून या जिल्ह्यामध्ये विषमतावादी आणि जातीवादाचं विष पेरलं जातंय. भूमिपुत्राचा विचार केला जात नाही. विकास हा भक्काच झालेला आहे इथं आणि तिथं आमचे जे प्रतिनिधी पाठवायचे उच्च शिक्षित प्रतिनिधी पाहिजेत, अभ्यासक पाहिजेत, देशाला दिशी देणारे पाहिजेत, समताच्या विचाराने साधू संतांचा महाराष्ट्र आणि देश सांभाळणारे नेतृत्व तिथं पाहिजेत. पण धर्माधर्मामध्ये आणि जातीमध्ये भांडण लावणारे, निर्माण करणारे नेतृत्व उपयोगाचे नाही. क्या बात आहे. यांनी फार महत्वाचा विचार इथं मांडलेला आहे. मंडळी, आपण घेऊया एक छोटासा ब्रेक नंतर आपण परत येणार आहोत. आपण आहोत परभणीमध्ये. जगात जर्मनी आणि भारतात परभणी असं म्हणतात. लोकसभेची निवडणूक हे देशाच्या मुद्द्यावर चलती. मोदीजीच्या जुमलेबाजीमुळे लोक एवढे कंटाळले भारताचे आता. आणि मोदीजी म्हणले होते की आम्ही काँग्रेस मुक्त भारत करू. भारत तर काही काँग्रेस मुक्त झाला नाही, उलट भाजप काँग्रेस मधून घेऊन भाजप काँग्रेस युक्त झाला. उद्या भविष्यामध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेस मधून गेलेलाच होऊ शकतो. काय सांगता? ही मोठी न्यूज आहे. बोला. नाही तुम्ही बोला.
हा माईक नाही घ्यायचा. सर्वप्रथम मी एबीपी माझाचा धन्यवाद करतो. तुम्ही विकासाची वारी आज आमच्या परभणी नगरीत घेऊन आलात. पण साहेब मी एक परभणीकर म्हणून तुमची माफी मागतो. तुम्हाला इथं कुठे विकास भेटणार नाही. दुसरी गोष्ट राहिली, आजचे सन्माननीय खासदार साहेब यांना लोकसभेमध्ये यांची उपस्थिती बघा, ही फक्त 49% स्वतःचा निधी सुद्धा त्यांना खर्च करता आला नाही. फक्त 42% निधी. आलो बोला बोला. साहेब ज्या विकासाच्या बाता मारून मोदी सरकार सत्तेवर आलं, मागच्या 10 वर्षामध्ये कुठली एकही विकासाची गोष्ट पूर्ण केली नाही. आणि फक्त पक्ष फोडायचे, कॉर्पोरेट कंपन्यासारखे वेगवेगळ्या कंपन्याचे शेअर घ्यायचे, तसे आमदार घ्यायचे आणि ते संभाग विकत घेऊन त्याची नवीन कंपनी बनवायची. आणि हे पूर्ण लिडरशिपचं नेटवर्क संपून त्यांनी आता एक कॉर्पोरेट कल्चर सुरू केलंय. पैसेवाल्या लोकांना घ्यायचं, पैशाचा भ्रष्टाचार जो आहे इलेक्ट्रल बॉन्ड सारखा राजकीय त्याला रूप द्यायचं. बरोबर. आणि वेगवेगळ्या बोला काय म्हणतात ते ऐकलं का तुम्ही? मला एकच विचारायचंय, परभणीच्या या महायुतीच्या ज्या उमेदवारानं जे केलेलं आहे आणि करणार आहे, तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मला प्रश्न विचारायचा आहे. आज आपला बाजूचा हिंगोली जिल्हा असेल, त्या ठिकाणी हळद संशोधन केंद्र या ठिकाणी केलेले मंजूर, शेती प्रक्रिया उद्योग. नांदेड मध्ये एअरपोर्ट झालाय, लातूर मध्ये बोगी कारखाना झालाय, जालन्यामध्ये ड्रायपोर्ट, आशिया खंडातलं मोठं ड्रायपोर्ट या ठिकाणी झालेलं आहे. परभणी मध्ये काय झालं? त्यांनी जे आरोप केला की बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार केला, हे चूक आरोप आहे. आणि फक्त ऐका पूर्णाचा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल, शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, आणि शेतकऱ्यांसाठी प्रत्येक शेतकऱ्यांसाठी भाव नाही, शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव नाही, शाळा ग्रामीणच्या सगळ्या बंद केल्या. आमच्या शेतीला काय भाव आहे सांगा, आमच्या शेतीला काय भाव आहे? हे महाविकास आघाडी हे सरकार जे आहे मोदी सरकार महागाईचं बोलण्याची तयार नाही. शेतकरी हे आत्महत्या करायले. महाराष्ट्रात भारतात शेतकरी हे आत्महत्या करायलेत. सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, आणि तेल हे बाहेर देशात. महागाई आणि वाढती बेरोजगारीवर महागाई वाढती बेरोजगारी. हा बोला. भारताला पूर्ण जगाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व मान्य आहे, म्हणून काँग्रेसला एकही परभणी जिल्हा निसर्गाने श्रीमंत आहे. परभणी जिल्ह्याची जी शेती सुपीक आहे. परभणी जिल्ह्यात आता लोक उत्पन्न काढतात, पण इथं प्रक्रिया उद्योग नाही. प्रक्रिया उद्योग इथं एमआयडी. तुम्हाला सांगतो, परभणी जिल्ह्याचा हिंगोली तालुका होता, तिथं हिंगोली जिल्हा सुजलम सुफलम झाला. उस्मानाबाद जिल्ह्याचा लातूर तालुका होता, सुजलम सुफलम झाला. आणि आपला परभणी जिल्हा इतका नैसर्गिक द्युत्या चांगला असून देखील आणखीन विकास काय होत नाही. बोला बोला. साहेब मी एक पक्षाचा पदाधिकारी नाही, एक युवक म्हणून बोलतोय. गेले 2 दशक या परभणीचं आम्ही राजकारण बघितलंय. खान पाहिजे का बाण पाहिजे म्हणून आजपर्यंत राजकारण केलेलं आहे, पण आता कुठेतरी बाण पण नाही आणि खान पण नाही. म्हणून आता यांनी 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम हे करत आहेत. पण परभणी मधली जनता सुज्ञ. बर बोला. उषक्काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. निश्चितपणानं आता आमच्या मित्रांनी सांगितलं की खान पाहिजे का बाण पाहिजे. अशा खान नाही पाहिजे, बाण नाही पाहिजे, आम्हाला परभणीची शान मारा बंडू बॉस पाहिजे. क्या बात आहे, क्या बात आहे. 24 तास उपलब्ध होणारा नेता म्हणजे बंडू जाधव आहे. बरोबर. आणि ह्या सरकारनं केंद्रातल्या सरकार पुलवामाच्या चौकशीचं काय झालं सांगावं. करेक्ट. ना दादागिरी ना बॉसगिरी, जनसेवकगिरी पाहिजे परभणी. जनसेवकगिरी. 300 वर्षाच्या नंतर मनोज जरांगे पाटलासारखा नेतृत्व या महाराष्ट्राला भेटलं. या परभणीमध्ये विकासाच्या गोष्टी बरेचसे मित्र माझे करायलेत. पण इथं ज्या वेळेस पालकमंत्र्याचा 2 वर्षाचा स्थानिक निधी 250, 500 आणि अशोकरावने दिलेला 100-600 कोटी निधीला टक्केवारीमुळे रोखण्याचं, कोर्टापर्यंत देण्याचं काम ह्याच सरकारने केलेलं आहे. दिलं होतं अशोकराव ज्यावेळेस काँग्रेस तिकडे जरी गेले देऊन गेले आणि बंडू जाधव बद्दल बोलणारे गुट्टे असतील, बाबाजानी असतील, यांनी काय काय केलं या लोकांना सगळ्या माहिती. बोललो मी तुमच्याकडे आलो. मुस्लिम आरक्षणचा मुद्दा जे कोर्टानं मुस्लिम आरक्षण टिकवलं, पण ह्या शिंदे सरकारला मुस्लिम आरक्षण
आम्हाला परभणी हा गुंडगिरी मुक्त जिल्हा पाहिजे. आम्हाला इथं विकासाचं राजकारण पाहिजे. परभणीच्या मागून येऊन हिंगोली जिल्हा बघा 500 कोटी रुपयाचे हिंगोली हळद संशोधन केंद्र आले. लातूर मध्ये रेल्वेची डीपीडीसीचा आमचा 250 कोटीचा निधी या विद्यमान खासदारांनी डीपीडीसीचा 250 कोटी निधी कोर्टाच्या कामामध्ये अडकून ठेवला आणि 250 कोटी रुपये विकासात. लोकसभेमध्ये कलम 371 चा प्रश्न मांडायचा आहे. समीर गणेशराव दुधगावकर 371 कलम. मंडळी थांबा, आता बसा, आता बसा, सगळे बसा, सगळे बसा, सगळे बसा, सगळे बसा, बसा बसा. आता तुम्हाला सांगतो मी काय. ऐका ऐका, मी 2009 सालापासून ही वारी करतो. किती? 2009 सालापासून. आधी माझे काळे होते, त्याचे पांढरे झाले. पैसे नाही, पैसे नाही, काळ्याचे पांढरे झाले, पैसे नाही, केस. पण मी राजकारणातल्या लोकांचं जे बघतो त्यांचे सगळे काळ्याचे पांढरे होतात. मंडळी, ही जी सगळी जी सिस्टीम या लोकांनी लावलेली आहे, या सगळ्या लोकांना तुम्ही नीट बघून घ्या. याच्यातला सगळ्यात चांगला नेता जो तुम्हाला वाटतो, जो 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 तुमचा खऱ्या अर्थानं विकास करेल, जो तुमचे प्रश्न खऱ्या अर्थानं लोकसभेत मांडेल, अशा माणसाला तुम्ही निवडून द्या. मतदान येणार आहे, मतदान आलं की मतदानाचा हक्क बजावा. आपण जाऊया पुढच्या टप्प्यावर. तुम्ही बघत राहा महायात्रा वारी लोकसभेत. 4 वर्षात महागाई वाढली, सिलेंडरात कपात झाली आणि कांद्यानं शिमाच गाठली. पण काय सांगू दादा, 5 वर्ष सरली आणि इलेक्शन आली आणि एका रात्रीत खैरात झाली, खैरात झाली. सरका ताई, सरका जरा, 1 मिनिट सरका, 1 मिनिट सरका, सरका सरका. आता मी जातो माझ्या पुढच्या टप्प्यावर. तुम्ही बघत राहा महायात्रा वारी लोकसभेची. 5 वर्ष सरली आणि इलेक्शन आली. चल रे, घे गाडी पुढं. आता माझी शिट्टी वाजली. गाडी डायरेक्ट लोकसभेत जाणार, कुठेही थांबणार नाही, सांगून ठेवतो आत्ताच.